आरोपी गजा मारणेला पुणे पोलिसांकडून अटक। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्तीय देवेंद्र जोग यांना गजा मारणेनं मारहाण केली होती। पुणे पोलिसांकडून कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीची धिंड। गजा मारणे आणि त्याच्या टोळीवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करणार। गजा मारणेच्या टोळीकडून आयटी अभियंता देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात आली। पुणे पोलिसांच्या कारवाईवर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ समाधानी। पोलीस योग्य कारवाई करतायत, मोहोळ यांची प्रतिक्रिया। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट। भेटीचं कारण गुलदस्त्यात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाकडून स्थगिती। 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। अपीलचा कालावधी असेपर्यंत मंत्रिपद कायम राहणार। वनमंत्री गणेश नाईक पालघरमध्ये जनता दरबार घेण्याची शक्यता। मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात नाईकांचा जनता दरबार होण्याची शक्यता। पक्षाकडून ठाणे पालघरची आपल्यावर जबाबदारी, त्यामुळे लोकांची कामं आणि पक्ष वाढवणं माझं काम। मंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया। तर पक्षानं आदेश दिल्यास ठाणे महानगरपालिकेवर एक हाती सत्ता आणणार। गणेश नाईकांकडून विश्वास व्यक्त। काँग्रेसचे महासचिव मनोज शर्मा यांचा मुलगा भाजपात। अन्नू शर्मांनी शेकडो कार्यकर्त्यांसह चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। कल्याण डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींचा प्रश्न मार्गी लावावा। ठाकरेंच्या सेनेचे नेते दीपेश म्हात्रेंचं गणेश नाईकांना निवेदन। गणेश नाईकांच्या जनता दरबारात दीपेश म्हात्रेंची उपस्थिती। नालासोपाऱ्यातील बेघर झालेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी भाजप आग्रही। आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी घेतली अश्विनी भिडे यांची भेट। नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर प्रशासनानं बुलडोझर चालवलं आहे। सुप्रीम कोर्टात महापालिका निवडणुकांसंबंधी उद्या सुनावणी। 3 वर्षांपासून रखडलेल्या आहेत मनपा जिल्हा परिषद निवडणुका। महापालिकातील प्रभाग रचनेच्या मुद्द्यावर सरकारचा युक्तिवाद। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा राज्य सरकारला अल्टिमेटम। 31 मार्चपर्यंत ओबीसींच्या मागण्या मान्य करा, अन्यथा ओबीसी समाज आंदोलनाची भूमिका घेणार। बबनराव तायवाडेंचा इशारा। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। पुणे महापालिकेच्या 1500हून अधिक कर्मचाऱ्यांचा 2 महिन्यांपासून थकलेला पगार दिला जाणार। महापालिकेच्या लेखा आणि वित्त विभागाच्या चुकीमुळे महापालिकेला 45 कोटी रुपयांच्या दंडामुळे त्यांचा पगार थकला होता। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती निवडणूक। प्रभू पाटील यांची सभापतीपदी बिनविरोध निवड। प्रभू पाटील हे उल्हासनगर कृषी समितीचे संचालक। येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून खासगी स्कूल बसेससाठी नियमावली लागू करणार। त्यासाठी सदस्य समितीची नेमणूक। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाटात एक मार्गिका 27 फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीसाठी बंद। मुंबईहून नाशिक येणाऱ्या मार्गावरील जुन्या घाटाच्या देखभाल दुरुस्तीसाठी राहणार बंद। नवी मुंबईतील परिवहन सेवा संपूर्णपणे इलेक्ट्रिक होणार। पालिकेचा पर्यावरणपूरक निर्णय। नवीन इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसचा ताफा परिवहन सेवेमध्ये दाखल। इंडियाज गॉट लॅटनमधील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रणबीर अलाहाबादी आणि आशिष चंचलानीचे चौकशी। नवी मुंबईतील सायबर सेलमधील कार्यालयात दोघांचीही चौकशी। कडक उन्हामुळे मुंबईकरांचा पाणीसाठा अर्ध्यावर। बाष्पीभवन गळतीमुळे तलावातलं पाणी आटलं। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा 7 लाख दशलक्ष लिटरवर। नाशिकमध्ये धार्मिक स्थळाच्या परिसरातील अतिक्रमण पालिकेनं हटवलं असलं तरी परिसरात तणावाचं वातावरण। परिसरातील रस्ते बंद असल्यानं नागरिकांना त्रास। मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघातात टॅक्सीचं मोठं नुकसान। भिवंडीत 22 वर्षीय तरुणीवर 2 वेळा सामूहिक अत्याचार। 6 आरोपींना पोलिसांकडून 48 तासात अटक। भिवंडीच्या बागे फिरदोस परिसरातली घटना। आरोपींना 27 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। भिवंडीत कामगाराच्या डोक्यात हातोडा घालून हत्या। आरोपीला जम्मू काश्मीरमधून अटक। निजामपूर पोलिसांची कारवाई। जालन्यात विना तिकीट छावा चित्रपट पाहण्यासाठी मद्यधुंद अवस्थेत आलेल्या आरोपीकडून चित्रपटगृहात तोडफोड। या प्रकरणी 7 जणांवर जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।
पुण्यातील चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सशस्त्र दरोडा, 4 तोळे दागिने आणि 12 हजारांची रोकड लंपास. जयराम वाडेकरांच्या घरावर सशस्त्र दरोडा. नांदेडच्या दत्तनगर भागातील एका दुकानात शिरून टायरची चोरी, 1.5 लाख रुपये किमतीचे टायर लंपास. नांदेडमधील कवठा भागात महाकुंभला गेलेल्या व्यापाऱ्याच्या घरात चोरी. व्यापारी सत्यनारायण कासट यांचं बंद घर फोडून चोरट्यांनी 80 तोळे सोनं आणि रोख रक्कम लंपास केली. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील एव्हिओ फार्मास्युटिकल कंपनीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. नशिल्या औषधांच्या कंपन्या उत्पादन घेतलं जात असल्याची माहिती मिळाल्यानं कारवाई. सोलापुरात डॉल्बीच्या आवाजावरून वादाची ठिणगी. डॉल्बीच्या आवाजामुळे बहिरेपणा आल्याची एकाची मंडळाविरोधात तक्रार. तर बहिरेपणाचा बनाव असून जयंती बदनाम करण्याचा डाव. मराठा क्रांती मोर्चाची प्रतिक्रिया. ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीचं आंदोलन. नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंची माफी मागावी. आंदोलनकर्त्यांची घोषणाबाजी. विजय वडेट्टीवारांचं नरेंद्राचार्य महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा निषेध करून नरेंद्राचार्य महाराजांचे भक्त आक्रमक. विजय वडेट्टीवारांनी नरेंद्राचार्य महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी कोल्हापुरात आंदोलन. वडेट्टीवारांच्या पोस्टरला जोडे मारले. नरेंद्राचार्य महाराजांच्या समर्थकांचं आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये विजय वडेट्टीवारांविरोधात आंदोलन. नरेंद्राचार्य महाराजांना अपशब्द वापरल्याप्रकरणी नरेंद्र महाराजांचे भक्त आक्रमक. अहिल्यानगरमध्ये विजय वडेट्टीवारांविरोधात नरेंद्राचार्य महाराजांवरील वक्तव्याच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये आंदोलन. वडेट्टीवारांनी नरेंद्राचार्य यांची जाहीरपणे माफी मागावी. भक्तांची मागणी. नाशिकच्या निफाडमध्ये बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्याचा वासरावर हल्ला. बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.